पीक विम्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव। तात्काळ पीक विमा खात्यात जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात चालू आर्थिक वर्षात नुकसान भरपाईपोटी 26,561 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे। त्यापैकी 4,074 शेतकऱ्यांना विमा मिळाला, मात्र अजूनही 21,399 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून वारंवार पाठपुरावा करून देखील पीक विमा जमा होत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसह शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय गाठत कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे। 1 महिन्यात उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची पूर्ण रक्कम जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला आहे। जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने आपण जे जळगाव जामोद तालुक्यामधील जे मंजूर शेतकरी आहेत, जवळपास 26,561 शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी ते पात्र ठरले। तर त्याच्यापैकी या लोकांनी 4,074 शेतकऱ्यांनाच फक्त एक विमा वितरित केला। त्याची रक्कम होती 7,58,58,187 रुपये। त्यानंतर आता 2 सप्टेंबरला यांनी फक्त 1,088 शेतकऱ्यांनाच रक्कम वितरित केली। विमा कंपनीनं आणि तालुका कृषी कार्यालय हे दोघांच्या संमतीनं समन्वयानं हे काम चालते। तर तालुक्यातील जवळपास 21,399 शेतकरी अजून या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। आपण यांना शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं की येत्या 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी, अन्यथा 1 तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे 27 लाखाच्या पलीकडे आहे, 27 कोटीच्या पलीकडे आहे। तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणार 17,27,82,432 रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत।